सकाळी उठून ब्रह्मांड नायकाला नमस्कार केला आणि आंघोळ करून माझ्या नाजूक त्वचेवर थंडीचा प्रभाव पडल्यामुळे लेकीचं लोशन गपचूप लावायला घेतलं. आठवडाभर तालीम बुडाल्यामुळं हाताची बेंडकुळी बारीक झालती. इकडं आमची जिजी मस्त चपात्या बनवत होती आणि थोडी थंडी असल्यामुळं लेक काय उठायचं नावच घेत नव्हती. इकडं मी आपला छान छान देवपूजा करून श्रीमद भगवद्गीता वाचायला घेतली. त्यात लिहिलं होतं, ज्याप्रमाणे उच्च शासकीय अधिकाऱ्याच्या आज्ञेचा भंग केल्यास शिक्षा होते, त्याप्रमाणे पुरुषोत्तम श्री भगवान यांची अवज्ञा केल्यास निश्चितच शिक्षा होते. त्यामुळे आपण भगवंतांनी शास्त्रात सांगितलेल्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. शेतावर जायच्या अगोदर नखं कापत होतो तेवढ्यात बायको म्हणाली, मी मेनिक्युअर आणि पेडिक्युअर करू का? म्हणलं काय असतंय ते? म्हणली ते सलोनमध्ये हातापायाची नखं डिझाईन करून देतात. म्हणलं धरबाई हे नेल कटर, चालली आहे सलोनमध्ये नखं कापायला. नंतर सूर्यनारायणाला नमस्कार करून लेकीचा पाय घेऊन शेतावर निघालो. घरी येऊन बऱ्याच दिवसानंतर जिमला गेल्यामुळं ट्रेनर म्हणाला, थांब आरतीचं ताट मागवतो. बाकी काय चालायचंच नाही का.